नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आजचा सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। गट ब संदर्भात आपल्याला सध्या दोन गोष्टी खूप जास्त मनाला भिडतायत, त्या म्हणजे की दुसरी उत्तर तालिका कधी येणार आणि आपला निकाल कधी लागेल। म्हणजेच तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल, सर निकाल कोणता? तर 100% बरोबर आहे, 14 जूनचा निकाल कधी लागणार या संदर्भात आपल्या युट्यूबला सुद्धा आपण एक चर्चेमध्ये व्हिडिओ टाकला होता, तो म्हणजे कट ऑफचा अंदाज काय असेल। बरेचसे विद्यार्थ्यांनी त्याच्यावर कमेंट टाकल्या होत्या किंवा त्यांचं म्हणत होतं निकाल कधी लागेल। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आयोगाची स्वतःची आपली प्रोसिजर आहे। ती प्रोसिजर काय आहे, कधी पण लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा परीक्षा होते तेव्हा त्या आठवड्यामध्ये तुम्हाला पहिली उत्तर तालिका येते, मग तुम्ही स्कोर चेक करता, मग काही दिवसानंतर दुसरी उत्तर तालिका येते, पुन्हा तुमचा स्कोर कमी जास्त होऊ शकतो, त्यामध्ये काही प्रश्न कमी जास्त होऊ शकतात आणि मग त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये निकाल लागतो। पण गेल्या काही दिवसामध्ये जसे आपले माननीय अध्यक्ष विवेक भीमनवार सर असतील किंवा आपले सचिव, आयोगाचे सचिव एमपीएससीचे, त्याचं नाव आहे महेंद्र हरपाळकर सर, हे नवीन आल्यापासून काय काय घडामोडी खूप वेगाने घडत आहेत आणि म्हणून आयोगाला खूप जास्त मोठा सॅल्यूट आहे की ते कमीत कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारच्या गोष्टी करत आहेत। पण आता अत्यंत मनामध्ये ही एक गोष्ट आहे की सर, ज्या परीक्षेला आपण अभ्यास केला, जो पेपर थोडा का असेना थोडाफार अवघड गेलेला आहे आणि मनामध्ये भीती आहे की सर कट ऑफ किती लागणार, काय लागणार, तर या संदर्भात आपण थोड्याच वेळामध्ये सविस्तर गोष्टी क्लिअर करूया की आयोगाची पद्धत काय असते पूर्णपणे कट ऑफ लावण्याची, किंवा आयोग कधी निकाल लावेल, आपण एक्सपेक्टेड अंदाजे त्याचं एक त्याला आपण काय म्हणतो की एक तारीख वर्तवूया। या दरम्यानच्या काळापर्यंत आयोगानं निकाल लावलाच पाहिजे। हे मी का सांगतोय तर लक्षात ठेवा, नवीन जो पॅटर्न आलेला आहे त्याचं नाव आहे हरपाळकर पॅटर्न। मित्रांनो, आता हरपाळकर पॅटर्न काय आहे तर लक्षात ठेवायचं, जे सध्याचे आपले सचिव आहेत त्यांचं नाव आहे महेंद्र हरपाळकर सर आणि त्यांनी आल्यापासून नाविन्यपूर्ण गोष्टी केलेल्या आहेत। म्हणजे विचार करा, यापूर्वीचे अध्यक्ष आणि सचिव काय करत होते ते मलाच माहित नाहीये, कारण ते इतका वेळ लावायचे। माझा सामान्य प्रश्न असा होता किंवा विद्यार्थ्याचा प्रश्न असा असतो, समजा तुम्ही परीक्षा दिलेली आहे, आता परीक्षा दिल्यावर तुम्ही जर 5-6 दिवसानंतर पहिली उत्तर तालिका टाकताय, पहिली आन्सर टाकताय, तर मग काय आपण म्हणणार? कारण जेव्हा प्रश्न सेट होतो, जेव्हा प्रश्नपत्रिका सेट होते तेव्हाच तुमची आन्सर की तयार पाहिजे। मग आता हरपाळकर सर सचिव झाल्यापासून कारण ते प्रशासकीय प्रमुख शेवटी सचिवच असतात, आणि मग काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते जसं राज्यसेवा असेल किंवा ज्या इतर परीक्षा आहेत त्यांच्या पटापट मुलाखती, पटापट त्यांचे रिझल्ट लागतायत, तसं आपण आपल्या गट ब साठी सुद्धा काही महत्त्वाचे प्रेडिक्शन करू शकतो। मग आता हरपाळकर सर सध्या चांगलंच काम करतायत, त्यांचं सध्याचं काम खूप जास्त भारीच आहे, पण आपल्याला मात्र एक दिशा ठरवावी लागेल की गट ब मला मुख्य परीक्षा द्यायची असेल तर माझ्याकडे एवढे दिवस शिल्लक आहेत, आणि म्हणून आपण टेंटेटिव्ह काही तारखा इथं डिस्कस करूया की कुठल्या तारखेपर्यंत आपली दुसरी उत्तर तालिका येईल आणि आपला कट ऑफ लागेल। हे तुम्हाला फक्त मला थोडक्यात सांगायचंय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जे विद्यार्थी सध्या नवीन आहेत, ज्यांना काही पद्धती माहिती नसतात, त्यांनी माहिती करून घ्या, कारण आगामी काळामध्ये एमपीएससी प्रोसिजर ही जी असते कट ऑफ लावण्याची किंवा निकाल लावण्याची, ही बऱ्यापैकी सेमच असते। तर तुमचं काम आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सांगत चला की आपल्या प्लॅटफॉर्मला आपण भरपूर साऱ्या गोष्टी करत आहोत। आपण त्या संदर्भात विजयपथ नावाची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे, ठीक आहे। विजयाकडे नेणारा मार्ग तुमचा विजयपथ असेल, आणि लक्षात ठेवायचं याची बॅच सुरुवात झालेली आहे। आपण महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपला जाऊन पाहू शकता, तलाठी असेल, नगर परिषद असेल किंवा पुरवठा विभागाच्या कुठल्या जाहिराती असतील, या सविस्तर सगळ्यासाठी आपण एकच सध्या करत आहोत बॅच। आणि दुसरी गोष्ट बघा, ती कमीत कमी फीजमध्ये अवेलेबल करून देत आहोत, म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी जो घरात बसून अभ्यास करतोय त्यांना हे पटलं पाहिजे की चला, इथं मला सगळा अभ्यासक्रम करून मिळतोय आणि इथं मला खूप जास्त फायद्याच्या गोष्टी आहेत, ठीक आहे। सविस्तर मार्गदर्शन आहे, पाहू शकता। महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपला जा आणि तुम्ही लेक्चर्स पहा, त्या ठिकाणी फ्री लेक्चर्स अवेलेबल आहेत, पाहू शकता। काही जरी वाटलं तुम्ही या नंबरला संपर्क साधा आणि तुमचं शंका निरसन करून घ्यायचं, ठीक आहे। आता आपल्याला काय बघायचं आहे तर ही जी दुसरी उत्तर तालिका येणार कधी आहे, त्यानंतर निकाल कधी लागेल। 14 जूनचा पेपर सर्वांनाच माहिती आहे कसा गेला, त्याबद्दल मी सांगण्याची गरज नाही। मी तुम्हाला कट ऑफचं प्रेडिक्शन पण सांगितलं होतं की बाबा कट ऑफ या रेंजला लागेल। बऱ्याच विद्यार्थ्यांना तो पटला, बऱ्याच विद्यार्थ्यांना तो पटला पण नसेल, ठीक आहे, प्रत्येकाचं मत कमी जास्त असू शकतं। आता मी का सांगितलं किंवा तो कट ऑफ तुम्हाला का सांगितलं असेल, तुमची स्वतःची एक दिशा तुम्हाला ठरवायची आहे। कारण लक्षात ठेवायचं, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपण स्वतः मुख्यचं काहीच लक्षात ठेवत नाही, काहीच अभ्यास करत नाही। आता तुम्हीच मला सांगा, तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी सध्या मुख्यचा अभ्यास चालू केलेला आहे? तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी मुख्यचा सिलेबस डाउनलोड केलेला आहे? तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी मुख्यसाठी लागणारी पुस्तकं जी आहेत वेगवेगळी ती स्टडी केलेली आहेत? तुमच्यापैकी किती जणांनी इंग्रजी मराठीचा अभ्यास चालू केलेला आहे? कुणीच करेल नसेल,
म्हणजे 95% विद्यार्थी शक्यतो मुख्यकडे जात नाहीत. भलेही चांगला कट ऑफ आहे, पण त्याच्या मनामध्ये ही भीती आहे, सर निकाल लागल्याशिवाय आमचं काय डोकं शांत राहणार नाही. आता निकाल लावणं आयोगाचं काम आहे. फक्त तुमच्या समोर ज्या काही मी तारखा सांगतोय की दुसरी उत्तर तालिका कशी येणार किंवा आन्सर तुमचा निकाल कधी लागणार, बरं हे काय भविष्यवाणी आहे का किंवा हे काय भाकीत आहे का किंवा मला कुठला काय असा जादूटोना येतो का? अजिबात. तर हरपाळकर सरांचा जो पॅटर्न आहे त्या संदर्भात मी तुम्हाला हे सांगेन, राज्यसेवेचा जो काय आत्ता निकाल लागला त्याचा आपण थोडं टाइमलाईन बघूया. आता कालच निकाल राज्यसेवेचा लागलेला आहे, लक्षात ठेवा. आता मला सांगा, राज्यसेवेची 26 म्हणजे ही जी आता पूर्वपरीक्षा पार पडली, कधी पार पडली तर परीक्षा दिनांक होता राज्यसेवेचा. म्हणजेच काय, राज्यसेवेच्या आधारावर आपण गट ब चा प्रेडिक्शन करूया. आपण गट ब चा त्याचा निकाल बघूया की बाबा किती दिवसात लागेल. तर हरपाळकर सरांचा जो पॅटर्न आहे तो काय सांगतो, कमीत कमी वेळेमध्ये लवकरात लवकर निकाल देणं अपेक्षित आहे. मग परीक्षा झाली राज्यसेवेची कधी? पूर्वपरीक्षा झाली 31 मे रोजी, आता या वर्षी. ठीक आहे. पहिली उत्तर तालिका बघा, मला सगळ्यात भारी वाटलेलं आहे, पहिली उत्तर तालिका दुसऱ्या दिवशीच येते. 31 मेला पेपर झाला, 1 जूनला उत्तर तालिका आली. सेम काय झालं, 14 जूनला आपला पेपर झाला, 15 जूनला उत्तर तालिका आली. म्हणजे आता उत्तर तालिकेला 4-5 दिवस वाट बघायची गरजच नाही. त्यामुळं एमपीएससीला मानाचा मुजरा, त्यांनी खरंच चांगलं काम करतायत. जे चांगलं आहे ते चांगलं म्हटलंच पाहिजे, कारण हे आधी होत नव्हतं. मला प्रश्न बाकीच्यांना विचारायचा आहे, जे बाकीचे अध्यक्ष आणि सचिव होते ते काय करत होते. माझा एवढाच प्रश्न आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही पेपर सेट करता, बरोबर 100% तुम्ही सेट करता, तुम्ही उत्तर तालिका त्याच वेळी काढणार आहे ना, की उत्तर तालिका तुम्ही पोरांचा पेपर झाल्यावर काढणार आहे? मग जर तुमची उत्तर तालिका सेट असेल तर तुम्हाला पटपट त्याचे हे करून दिलं पाहिजे ना. मग सध्या जे विवेक भीमनवार सर आहेत आणि महेंद्र हरपाळकर सर आहेत ते खरंच चांगलं काम करतायत. यापूर्वीचे काय करत होते ते त्यांनाच माहिती, कारण जलद गतीनं कारभार करायचा आहे, भरपूर मोठ्या मोठ्या परीक्षा घ्यायच्या आहेत. तर हरपाळकर पॅटर्न लागू झाला पाहिजे आणि तो लागू झालेला आहे. म्हणजेच पहिली उत्तर तालिका 1 जूनला आली राज्यसेवेची, दुसरी उत्तर तालिका बरोबर 15 दिवसांनी नंतर आली, 15 दिवसानंतर, म्हणजे जवळपास पकडा 17 जूनला दुसरी उत्तर तालिका आली. आणि त्यानंतर जो आता पूर्व परीक्षेचा निकाल लागला तो म्हणजे लक्षात ठेवायचं कालच लागला 22 जूनला, म्हणजे बरोबर पुढच्या आठवड्यामध्ये 5 दिवसानंतर. आता दिवस कमी जास्त होऊ शकतात, त्याला आपण थोडंसं एक मार्जिन ठेवूया, 5 किंवा 7 दिवस पकडूया. म्हणजे मला कळालं बघा की 31 मे परीक्षा झाल्यापासून तुमचा पूर्वचा निकाल हा बरोबर 20 ते 22 दिवसामध्ये लागलेला आहे. आणि आयोगानं आतापर्यंत हा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. मग खरंच भारी वाटतं की एका म्हणजे कारण तुम्ही लक्षात ठेवा, युपीएससी सारखी परीक्षा, जसं की युपीएससीला बरोबर आपण फॉलो करतोय बऱ्यापैकी, यूपी सारखी परीक्षा ज्याला 5-6 लाख पोरं बसतात, भरपूर जसं फॉर्म भरतात, पण विद्यार्थी मात्र 4-5 लाख लोक तिथे अपेअर होतात. असल्या परीक्षेला जर युपीएससी सारखं मोठं एक कमिशन आहे, आयोग आहे, तो जर 20 दिवसात एका महिन्यात रिझल्ट लावत असेल तर आयोगानं सुद्धा आपलं एक मोठं पाऊल टाकलेलं आहे. म्हणून इथून पुढे ज्या ज्या परीक्षा होतील त्यांचा 20-22 दिवसामध्ये निकाल लागणं अपेक्षित आहे. आता त्याच आधारावर मला असं वाटते की जी आपली गट ब परीक्षा झाली 2026 लक्षात, जी संयुक्त गट ब परीक्षा झाली ती झाली 14 जूनला, बरोबर. मग तुम्हालाच माहित आहे, तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही किंवा आयोगानं सांगितलेलं आहे. पहिली उत्तर तालिका आली ती 15 जूनला आली. बघा आयोगानं बरोबर हरपाळकर पॅटर्न लागू केला, त्यांनी फॉलो केलं. राज्यसेवेला जसं फॉलो केलं तसं इथे पण फॉलो केलेलं आहे. आता मग मला असं अपेक्षित आहे की दुसरी उत्तर तालिका जी येईल ती कदाचित 30 जून किंवा त्याच्या प्लस मायनस 1-2 दिवस, आपण त्याला प्लस मायनस पकडू, 2 दिवस प्लस मायनस पुढे मागे होऊ शकते. म्हणजे जर मी हा राज्यसेवेचा एक जस्ट अंदाजे पकडला तर त्याच्यापेक्षा असं नाही होणार की 20 दिवस एक्स्ट्रा वगैरे नाही. 15 म्हणजे बघा 15 दिवस किंवा 18 दिवस आपण पकडूया, दुसरी उत्तर तालिका येणार. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे, सर दुसऱ्या उत्तर तालिकेला काय होणार? मी तुम्हाला सविस्तर सांगतो, लक्ष द्या. ओके, पुढच्या पेजला आपला आहे. तर दुसरी उत्तर तालिका या दरम्यान येऊ शकते, 30 जून आधी पण येऊ शकते, पण मला असं वाटते 30 जूनच्या आसपास प्लस मायनस 1-2 दिवस कमी जास्त होऊ शकतं. कदाचित समजा 1-2 जुलैपर्यंत जाईल किंवा 28-29 जूनला पण येऊ शकते, काय फरक पडत नाही. 28 तर संडेच आहे म्हणा, पण महत्वाचं काय 29-30 जून आपण पकडूया. ठीक आहे. आता जो पूर्व परीक्षेचा निकाल लागेल राज्यसेवेच्या आधारावर जर पाहायला गेलं, मगाशी म्हटल्याप्रमाणे 20 ते 22 दिवसामध्ये निकाल लागत असेल तर 14 जूनची आपली परीक्षा झाली, त्याचा निकाल आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रिडिक्शन करू शकतो. मी काय म्हणलं, जुलैचा पहिला आठवडा, पण काही तांत्रिक मुद्दे आले, एका दुसरा दिवस कमी जास्त करू शकता. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की मी काय जादूटोणा करत नाही किंवा मी काय कुठला काय असा मोठा बुवा किंवा हे नाहीये की तुम्हाला आत्ताच सांगावं की बाबा असं असं आहे. काही तुम्हाला चांगलं वाटलं चांगलं म्हणा, नाहीतर ठीक आहे विसरून जायचं. पण जसा आता राज्यसेवेचा ट्रेंड आहे
त्या प्रकारे पाहायला गेलं तर आपल्याकडं पुढच्या, आता बघा सध्या तर आज समजा 23 तारीख आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला दुसरी उत्तर तालिका येईल. ठीक आहे, त्याच्या पुढच्या एक 5-6 दिवसामध्ये आपल्याला फायनल रिझल्ट टाकू शकतो. मग जूनचा पहिला आठवडा किंवा थोडं लक्षात ठेवायचं 1-2 दिवस एक्स्ट्रा, म्हणजे जूनच्या, मी असं नॉर्मल पकडतो, जूनच्या जवळपास 8-9 तारखेपर्यंत आपला फायनल रिझल्ट लागू शकतो. ठीक आहे, हे आपण टेंटेटिव्ह काढलेलं आहे. कशाच्या आधारावर? राज्यसेवेच्या आधारावर. जसं राज्यसेवेला त्यांनी पॅटर्न फॉलो केला, त्याच आधारावर आपण सध्या या गोष्टी करत आहोत. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल, सर दुसरी उत्तर तालिका काय असते? तर लक्ष द्यायचं, दुसरी उत्तर तालिका म्हणजेच काय, पहिल्या उत्तर तालिकेमध्ये आयोगानं जे जे उत्तरं दिलेली आहेत, जर तुमच्या त्या उत्तरावर आक्षेप असेल किंवा तुम्हाला असं वाटतंय की सर ती उत्तरं चुकीची आहेत, ती उत्तरं बदलली पाहिजेत, तर आयोग आपल्याला 5 ते 6 दिवस एक पूर्ण विंडो ओपन करून देते, ज्यात तुम्हाला त्याच्यावर हरकत घ्यावी लागते. तुम्हाला वाटलं की सर जो ए सेट मधला 31वा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही ए दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे, ते मला 3 पाहिजे, तुम्ही त्याला सोर्स पाठवा, तुम्हाला स्त्रोत सुद्धा पाठवावं लागतं, तुम्ही पुस्तकाची यादी टाका, रेफरन्स टाका, तुम्हाला करावं लागतं. आता लक्ष द्या, हे सगळं आता झालेलं आहे, बरोबर. हरकत मागण्याचं जे काही त्यांनी दिलेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. आता याच्यावर सध्या कारवाई होईल आणि दुसरी उत्तर तालिका येणार. आता आयोगाला खरंच वाटलं की त्यांच्या काही खूप जास्त प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत किंवा त्यांचे पर्याय चुकलेले आहेत, तर कधी कधी काय करतं बघा, जर त्यांना वाटलं की चुकून त्यांनी वेगळा पर्याय दिला, तर लक्षात ठेवायचं काही वेळा उत्तरं बदलली जातात. म्हणजे समजा 23वा प्रश्न आहे तो प्रत्येक सेटला वेगवेगळा असेल, असं नाही की फक्त 23च असणार आहे. समजा बी सेटला तो 28वा असेल किंवा सी सेटला तो 22वा, कुठलाही असेल. मी रॅन्डम पकडतो तुम्हाला एक्झाम्पलसाठी. 23व्या प्रश्नाचं उत्तर समजा आयोगानं 1 दिलं असेल, पण त्याचं उत्तर खरं म्हणजे 3 आलं पाहिजे, तर आयोग दुसऱ्या उत्तर तालिकेला सांगणार, दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये सांगणार की या 1चं तुम्हाला 3 करायचं आहे. आता मला सांगा, ज्यांनी पहिल्या उत्तर तालिकेला इथं त्यांचं 1 बरोबर असेल, त्यांचं काय होणार? हे चुकणार, म्हणजे 0.25 झाले, बरोबर, त्यांचा स्कोर खाली आला. म्हणजे लक्षात ठेवायचं, इथं 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. संदिग्ध प्रश्न म्हणजेच काय, असे प्रश्न ज्याच्यावर आपण हरकत घेऊ शकतो, आणि जर समजा आयोगानं ते काही जर दुरुस्त करून दिले, त्याने समजा उत्तरं बदलली, मग ज्यांचं पहिल्या आन्सर कीला ते उत्तर बरोबर असेल, दुसऱ्या आन्सर कीला आयोगानं जर समजा ते उत्तर बदललं असेल, त्यांचं चुकणार, बरोबर. आणि चुकलं म्हटलं की काय होणार, त्यांचा 0.25 मार्क वजा होणार. ही झाली पहिली केस. ठीक आहे, पहिल्या आन्सर कीला ज्यांचं उत्तर चुकलं असेल पण दुसऱ्या आन्सर कीला आयोगानं ते उत्तर बदलून दिलं, ते बरोबर असेल, तर लक्षात ठेवायचं त्यांचा बरोबरचा 1 मार्क मिळाला, आणि जो चुकलेला होता 0.25 त्यांनी वजा केले होते तो सुद्धा त्यांचा बरोबर आला, म्हणजे किती झाले, त्यांना 1.25 मार्क एक्स्ट्रा मिळाला. बघा फायदा होतो. जर तुमचं सुरुवातीला चुकलेलं असेल आणि जर त्या आयोगानं बदलून दुसऱ्या उत्तर तालिकेला, दुसऱ्या आन्सर कीला काय केलं, चेंज करून बरोबर दिलं, तुमचं पण बरोबर आलं, पहिलं चुकलं होतं, चुकीचा 0.25, बरोबर आलेला तुमचा 1 मार्क एक्स्ट्रा मिळणार. म्हणजे इथं खूप जास्त तुम्हाला लक्षात ठेवायचा फायदा आहे. ठीक आहे. आणि तिसरी केस आहे, ज्यांनी बघा पहिल्या आन्सर केला तो प्रश्न अटेम्प्ट केला नसेल, 0. आता अटेम्प्ट केलाच नाही, मग दुसऱ्या आन्सरला काय चमत्कार होणार आहे का? नाहीच होणार आहे. कॅन्सल केला नाही केला तुम्हाला काय फरक, तुम्ही अटेम्प्टच नाही केला ना. मग लक्षात ठेवायचे अशा 3 गोष्टी असतात. ठीक आहे. आता मला असं वाटतं वैयक्तिक की शक्यतो 2-3 प्रश्नांचा काही प्लस मायनस खेळ असेल, म्हणजे संदिग्ध बघायला गेलं तर उत्तरं जर बदललीत तर अशा गोष्टी होऊ शकतात. आता समजा काही वेळा असं असतं, काही प्रिंटिंगच्या मिस्टेक झाला, कधी कधी पर्याय डबल आले किंवा शक्यतो पर्याय काढता येत नाहीत, एकाच वेळी 2-2 पर्यायाची उत्तरं आली समजा, तर आयोग काय करतं, ते प्रश्न पूर्णपणे हॅश करतं. हॅश म्हणजे तो प्रश्न आहे तो पूर्णपणे सगळ्याच तुमच्या सेटमधून तो प्रश्न कॅन्सल होऊन जातो. हॅश म्हणजे रद्द झालेला आहे. आता मला सांगा, जर समजा रद्द झाला असेल, जर तो प्रश्न रद्द झाला असेल, आता पहिल्या आन्सर कीला ज्यांचा तो बरोबर आला असेल, बरोबर आला म्हणजेच काय, त्यांना 1 मार्क मिळाला असेल. दुसऱ्या आन्सर कीला तो जर रद्द झाला असेल तर त्यांचा 1 मार्क वजा होणार. समजा पहिल्या आन्सर कीला 55 स्कोर झाला, त्यामध्ये रद्द 1 वाटला, आयोगाने सेकंड कीला रद्द केला, तर तो एक क्वेश्चन तुमचा गेला, तुमचा 1 मार्क गेला, कारण आयोगाने रद्दच केलेला आहे ना. ठीक आहे, 1 मार्क तुम्हाला वजा करावा लागेल. ठीक आहे. जर समजा पहिल्या कीला ज्यांचा चुकलेला होता, आता चुकलेला होता म्हणजेच काय, तुम्ही 0.25 वजा केले असते ना सुरुवातीला, आणि दुसऱ्या कीला जर आयोगाने तो रद्द केला, तुम्हाला 0.25 ऍड करायचे आहेत. का, तुम्ही आधी वजा केले होते ना, आणि आयोगाने काय सांगितलं, आम्ही रद्द केलेलं आहे. तिसरी केस यासारखीच, पहिल्या आन्सर कीला तुम्ही प्रश्न अटेम्प्टच केला नव्हता, दुसऱ्या आन्सर कीला तो रद्द झाला, म्हणजे तुमचं काहीच नाही परिवर्तन होणार, 0ला 0च.
मग हे तुम्हाला पाहावं लागेल, कारण होतंय काय, दुसरी अँसर की आल्यानंतर काही विद्यार्थ्यांना समजतच नाही की नेमकं करायचं काय. म्हणून तुम्हाला मी सांगतो, काही करायची गरज नाही. स्वतः तुमचं अँसर की घेऊन बसा, तुमची कार्बन कॉपी, कुठले कुठले हॅश आहेत ते बघायचे. आयोग तुम्हाला अँसर की पाठवतं आणि दुसरी अँसर की शेवटची अँसर की असते. तिसरी अँसर की कधीच येत नाही. आतापर्यंत इतिहासामध्ये तिसरी अँसर की एकदाच आली होती. त्यानंतर खूप जास्त हायकोर्टमध्ये केस गेल्या, मोठ्या मोठ्या काही गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आयोगानं सगळा धंदा बंद केला. आयोग फक्त 2 अँसर की टाकतं, पहिली अँसर की, आणि जर नजर चुकीने त्यांच्याकडनं काही चुका झाल्या म्हणून दुसरी अँसर की. मग आपलं काम आहे आता आपल्याला दुसरी अँसर कीची आपण थोडी वाट बघू. पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 30 जून त्या आधी एका दुसरा दिवस किंवा शक्यतो 1-2 जुलैपर्यंत आपली दुसरी अँसर की 100% येणार. मग आता आपलं काम काय आहे की जर समजा उत्तरं बदललीत, रद्द काही प्रश्न झाले, तर आपल्या मार्कामध्ये फरक पडू शकतो. म्हणून मी वारंवार प्रत्येकाला रिप्लाय दिलेला आहे बघा, प्रत्येकाला मी रिप्लाय दिलेला आहे. प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देतोय मी की बाबा तुमचा स्कोर, सर मी SC मेलमध्ये आहे, मला एवढे स्कोर आहेत, ठीक आहे, मी सांगतोय. बघा माझा अंदाज काय आहे की तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला कामाला लावणं. तुम्ही जर फक्त पूर्व म्हणत अडकून बसला, तुमचा कधीही मुख्य परीक्षेचा अभ्यास होणारच नाही. ऍटलिस्ट तुम्ही मुख्यला सुरू करावं, काहीतरी अभ्यासक्रम डाउनलोड करावा, त्याचा अभ्यास करावा, पुस्तकं थोडीशी गोळा करावी, त्याचं वाचन करावं. यासाठी मी वारंवार सांगतोय, जे बॉर्डर लाईनला विद्यार्थी आहेत, ठीक आहे, मी तुम्हाला माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. 2022च्या परीक्षेला आयोगानं बरेचसे कमी जास्त केले, कॅन्सल, आणि त्यांनी हे जास्त केले. माझे 2.25 मार्क वाढले. ते वाढल्यामुळं मी मुख्य परीक्षेला पात्र झालो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सध्या बघा, जर आपण पहिल्या अँसर कीनं, फर्स्ट कीनं ज्यांचा स्कोर, मी अजूनही सांगतोय, ज्यांचा स्कोर 45-46 प्लस आहे, ठीक आहे, त्यांनी तर तयारी लागायचंच आहे मुख्यच्या. त्यांनी आता वेळ वाया घालवू नका किंवा असा विचार करायचा नाही सर अजून 15 दिवस आहेत, मी काहीच करत नाही. अरे माझं म्हणणं आहे 15 दिवसामध्ये ऍटलिस्ट अभ्यासक्रम वाचून घ्या, GST रिव्हिजन करा, गणित बुद्धिमत्तेला काय लागते बघा, इंग्रजी आणि मराठी सारखे 2 व्याकरणाचे विषय वेगळे आहेत, तुम्हाला ते वेगळेच करावे लागतील. आपण गट ब मुख्यसाठी सुद्धा सिरीज चालू करत आहोत. तुम्हाला मी सविस्तर गाईड करेन की पेपर 1 सोडवायचा कसा, पेपर 1 मध्ये सिलेबस कसा असतो, पेपर 2 ला सिलेबस काय असतो, वेगळे घटक कुठले असतात, आपण सविस्तर चर्चा करूया. पण तुमचा वेळ जाऊ नये म्हणून एवढ्या विद्यार्थ्यांनी सध्याच्या कीला यांनी अभ्यासाला करायला हरकत नाही. आता माझा असा पण एक थोडासा दृष्टिकोन आहे, जे विद्यार्थी इथे सुद्धा आहेत बघा, हे चालले कोणासाठी, ओपन मेल, म्हणजे ओपनचे विद्यार्थी आहेत. ओके, ओपन मेलचा कट ऑफ मी जनरल धरतोय, त्यानुसार आपापल्या कॅटेगरीची कमी जास्त करू शकता. ठीक आहे, आता लक्ष द्या, ओपन मेल, SCBC, NTC किंवा अजून काय OBC, या सगळ्यांचे कट ऑफ एकच लागतात, वेगवेगळ्या लागत नसतात. म्हणजे यांचा जो मार्काचा कट ऑफ आहे ना, तो एकच लागतो, वेगळा लागत नसतो. 50 लागला तर 50च लागणार सगळ्यांचा इथं, बाकीच्यांनी कमी जास्त करू शकतात. आता मला असं म्हणायचं आहे, 44च्या पॉईंटमध्ये प्लस असणारे त्यांनी पण थोडं लक्ष का द्यावं मुख्यकडं, कारण समजा तुमच्या सेकंड कीनं न कळत जर तुमचा स्कोर वाढला, ठीक आहे, आपल्याला 10-12 दिवस शिल्लक आहेत म्हणा, पण जर तुमचा स्कोर वाढला, तुमचे चान्सेस जास्त वाढतात मुख्यसाठी. कधी, जर या विद्यार्थ्यांना 1-1.5-2 मार्क वाढले किंवा काही मार्क त्याचे प्लसमध्ये आले, तर ते सुद्धा पात्र होऊ शकतं. आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचा स्कोर इथं आहे, ते कमी सुद्धा येऊ शकतील. पण मला सांगा, कमी होणं जास्त होणं ते आपल्या हातात नाही. आपलं काम आहे की आपण आपला अभ्यास करायचा आहे. गट ब मुख्य परीक्षेचा सिलेबस डाउनलोड करून घ्या, त्याच्यावर तुम्ही सगळं स्टार करून घ्या. कुठला घटक महत्वाचा आहे, कशावर काय प्रश्न पडतात, आता फक्त अनालिसिस करून घ्या. एक मुख्यचे पेपर डाउनलोड करा, त्याचा अभ्यास करा. मी तुम्हाला अभ्यास करायला पण सांगत नाही की नुसतं चालू करा वाचायला, काही गरज नाही. 10 दिवस स्वतःचं रिसोर्सेस अवेलेबल करा. कसे प्रश्न असतात, PYQ जरा चेक करायचे. इंग्रजी मराठी व्याकरण खूप जास्त खतरनाक विषय आहे, कारण विद्यार्थ्यांना स्कोर जास्त होतात. तिथनं जास्त स्कोर केल्यामुळे काय होतं, थोडं आपण सेकंड पेपरला नॉर्मल फोकस करू शकतो. आता माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की गट, जर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण प्रेडिक्शन काय केलं होतं, 46-48च्या दरम्यान कुठतरी लागेल, प्लस मायनस घेऊ शकता. ठीक आहे, आता जर समजा यामध्ये जागा वाढ झाल्याच, आता लक्षात ठेवायचं, जागा वाढ कधीपर्यंत होणार बघा, सेकंड की आली, सेकंड की पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत जे काय होईल ते होऊ शकतं. जागा वाढ व्हायच्याच असतील तर त्या इथपर्यंतच होऊ शकतात. एकदा पूर्वचा निकाल लागला की जागा वाढ होत नाहीत, कारण का जेवढ्या जागा सध्या आहेत त्यानुसार त्याचा रेशिओ घेऊन तो निकाल लावला जातो. आणि एकदा पूर्वचा निकाल लागला की जागा वाढीचे चान्सेस पूर्णपणे समाप्त रद्द होतात.
मग आता काय आहे, जर समजा या पुढच्या 10 दिवसामध्ये सेकंड की येईलच म्हणा, पण सेकंड की आल्याच्या दरम्यान किंवा प्लस मायनस पूर्व परीक्षा निकाल लागायच्या आधी जर एसटी जागा वाढल्या, इन केस समजा वाढण्याचे चान्सेस जास्तच आहेत, पण इन केस अजून जास्त वाढल्या किंवा अजून काय प्लस मायनस गोष्टी झाल्या, जास्त जागा आल्या, तर कदाचित कुठंतरी पॉईंटमध्ये कट ऑफ हलू शकतो. सध्या आपण एवढा कट ऑफ धरलेला आहे. याच्यामध्ये आता बघा, मला कुणाला असं हे म्हणायचं नाहीये की बाबा चला 46 वाल्यांनी पूर्णपणे दाबून तयारी करा, हा ज्याचा प्रश्न असणार आहे. 46-48 विद्यार्थी इथून पुढे तयारी करू शकतात. ज्यांचा हा सुद्धा स्कोर असेल त्यांनी फक्त सुरुवात करून घ्या, अभ्यासक्रम डाउनलोड करा. काय फरक पडत नाही की 10 दिवसांनी एवढं काय होणार नाही. आपली ह्याची गट बच मुख्य परीक्षा कधी आहे, 5 डिसेंबरला आहे. आपण नवीन निवांत तयारी करू शकतो. म्हणजे तुम्हाला मी सगळं गाईड करेन. पण मुद्दा असा आहे की आधी तुम्ही हे बघा, जर समजा याच्यामध्ये जागा वाढ झाली, सेकंड कीला खूप जास्त तफावत झाली, समजा खूप जास्त प्लस मायनस झालं, 3 प्रश्न रद्द झाले, 2 कॅन्सल झाले, म्हणजे 2 कॅन्सल झाले किंवा 2-3 चेंजेस झाले, तर उलाढाल होऊ शकते जास्त. व विद्यार्थी ज्यांना जास्त मार्क आहेत ते कदाचित थोडे खाली येऊ शकतात, जे खाली आहेत ते कदाचित थोडे वर जातील. डिपेंड करते की प्रत्येकाचं वेगळं असेल. पण पुन्हा त्याचा एक त्याला आपण काय म्हणतो, एक त्याचा मीन किंवा मोड काढला जातो की त्या मधल्या गट्ट्यामध्ये किती विद्यार्थी आहेत, मासेस कुठं आहे, एकदम मास जास्त कुठं आहे, ज्या ठिकाणी कट ऑफ जास्त लागेल. मग आता जर जागा वाढल्या आणि सेकंड कीला जर प्लस मायनस काही गोष्टी झाल्या, या सगळ्यांचा सविस्तर अंदाज घेऊन लक्षात ठेवायचं, पूर्वचा निकाल आपल्याला 7 ते 8 जुलै असं मी पकडलेलं आहे. त्याच्या आधीच लागेल असं वाटते सध्या जो का पॅटर्न चालू आहे. पण पुढच्या काही दिवसामध्ये जागा वाढ झाली तर 100% लय भारीच आहे, म्हणजे खूप जास्त चांगला आहे. कारण 200-250 समजा जागा वाढल्या किंवा 200च्या आसपास जागा वाढल्या तर एखाद्या मार्कानं 1-1.25 मार्कानं कट ऑफ खाली येऊ शकतो. आणि कट ऑफ खाली आल्यामुळं जो विद्यार्थी काठावर सुद्धा आहे त्याला सुद्धा एकदा तरी मेन्स पुढची देता येणार. काठावर असला काय किंवा त्याला प्लस पॉईंटमध्ये असले काय, तो मेन्सला पात्र होऊ शकतो. मग मला असं म्हणायचं आहे, कट ऑफ जेवढा येईल तेवढा खाली येऊ दे. आपण सगळे विद्यार्थी आपले पूर्णपणे मेन्सला झोकून अभ्यास करूया. ठीक आहे. आता ज्यांना खूपच खाली आहेत, फॉर एक्झाम्पल की बाबा लेस दॅन 40 आहेत किंवा लेस दॅन 42 आहेत, ठीक आहे, तर किंवा लेस दॅन 30 आहेत, खूपच खाली, तर हे विद्यार्थी मुख्यला नसणारच आहेत. कारण एवढा कट ऑफ खाली नाही येणार शक्यतो. लागला तर आपण 47-48 अशी रेंज पकडलेली आहे. प्लस मायनस आपण 1 पकडू शकतो, म्हणजे 48.5 किंवा 49 किंवा 46 किंवा 47. म्हणजेच काय, याच्या खाली तर जाणार नाहीये. आता या विद्यार्थ्यांनी काय करायचं, मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार, तो म्हणजे गट क साठी. त्या विद्यार्थ्यांना मी स्पेशली गाईड करेन की तुमच्याकडे टार्गेट सुद्धा मोठा आहे. आणि मी आधी व्हिडिओ घेतलेला आहे बघा, की जरी तुमचा स्कोर कमी आला त्याच्यावर विचार करा की का कमी आला, त्याचं विश्लेषण करा. आणि तुम्ही इथे ज्या चुका केलेल्या असतील तुम्हाला इथं अजिबात चुका करायच्या नाहीत. संयुक्त गट कचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. कुठली पदं असतात, की जाहिरात कधी येणार किंवा त्याच्यामध्ये काय काय अभ्यासक्रम असतो हे सविस्तर सांगितलेलं आहे. तो सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे सध्या आपल्याकडे लक्षात ठेवायचं, दुसरी उत्तर तालिका येणार, त्याच्यानंतर 5-7-8 दिवसांनी आपला निकाल लागेल. एकदा का निकाल लागला की तुम्हाला फक्त मुख्यचा अभ्यास करायचा आहे. पण मी दोघांसाठी सुद्धा स्ट्रॅटेजी करेन की ज्यांचा निकाल आला त्यांनी काय करायचं, त्याने तर मुख्यच करावे लागेल, पण मुख्य करता करता गट कशी पण तयारी करा. कारण आगामी काळामध्ये संयुक्त गटक नाही म्हणत मी, गटक सरळ सेवा ज्या असणार आहेत, तलाठी असेल, नगर परिषद असेल किंवा पुरवठा विभाग असेल, या अशा मोठ्या मोठ्या भरती होणार आहेत. तर गट ब करता करता तुमचा गट कचा पण तयारी होऊन जाईल. आणि ज्यांचा स्कोरच नाही आला, ज्यांना थोडेफार कमी पडले, हरकत नाही. कमी पडले म्हणजे आपला अंत नव्हे, आपल्याला अजून जास्त मोठ्या गोष्टी शिकायच्या आहेत. थोडं कमी पडला असाल, सुरुवातीचा अटेम्प्ट असेल, काही गोष्टी माहिती झाल्या नसतील, थोडं कमी मार्क असतील, त्यांनी लक्षात ठेवायचं आपलं टार्गेट फक्त गट क असणार आहे. कारण तुम्हाला आता कमी पडल्यामुळे मुख्यला तर आपण पात्र होणारच नाहीये, मग आपण फक्त गट क टार्गेट ठेवू शकतो. दोघांनाच मी समान पद्धतीने सांगेन की कसा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण 2026 हे वर्ष आपलं असणार आहे. जेवढ्या ताकदीनं अभ्यास करता येईल तेवढा तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. आता राहता राहिला मुद्दा कोणता, की सर एक्झॅक्टली कट ऑफ सांगा. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आपण फक्त प्रेडिक्शन करतो. बऱ्याचशा वेळेला मला खुळ्यात काढलं की सर एवढा कमी लागेल का वगैरे. मी माझ्या पद्धतीने सांगितला, जो मी स्वतः पेपर दिलेला आहे. मला काही गोष्टी त्या ठिकाणी वाटल्या किंवा पहिल्या अटेम्प्टच्या विद्यार्थ्यांना काय अवघड वाटलं असेल, ज्यांचे 2-3 अटेम्प्ट आहेत त्यांना काय अवघड वाटलं असेल, आणि जे आमच्यासारखे एक्सपिरियन्स्ड आहेत, ज्यांनी आतापर्यंत एवढ्या मुलाखती राज्यसेवेच्या किंवा UPSC किंवा अशी काही परीक्षा दिली असतील, त्यांना कसं वाटलं असेल. तर माझे सुद्धा काही मित्र आहेत, त्यांना सुद्धा 45चा स्कोर सुद्धा आहे. म्हणजे स्कोर कमीच झालेला आहे. हां, तुमच्या मते तुमचं मी मानतो किंवा तुमच्या मते असं वाटते की काही विद्यार्थ्यांना सर स्कोर जास्त पण आहे. तो वारंवार सांगतो, जास्त असणारे असे फक्त शेकडो लोक आहेत. बरोबर. शेकडोमध्ये कट ऑफ लागणार का, आपल्याला लक्षात ठेवायचं. तुम्हाला दोन्हीचं एक आकडेवारी सांगतो. 2025ला जी आपली परीक्षा झाली कुठली गट ब ची, त्याला 758 जागा होत्या.
ओके. लकीली त्यामध्ये एसआरच्या पण जागा होत्या, एसआरच्या 90-92 जागा होत्या, खूप जास्त होत्या. आणि एएसयू तर 2-3च जागा होत्या, त्या काय कमी होत्या. पण एसटीआय, एसआर आणि पीएसआय जागा भरपूर होत्या. 250, 300, 350च्या आसपास सगळ्या जागा होत्या. त्यामुळं इथं लागला कट ऑफ 51. 51.25 लागला एक्झॅक्टली ओपनचा. आणि मग त्यानंतर कॅटेगरीचा -3, -4 फिमेल वगैरे वेगळं. आता बघा जो 758 जागेला लागला 25 साठी 51.25 होता. आता इथं थोडंसं आपण बघितलं, जवळपास 200 जागा कमी आहेत. मग आता काही विद्यार्थी म्हणतात सर जागा कमी असेल तर कट ऑफ वाढणार, 100% वाढणार, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर गट ब चा 25चा पेपर पाहिला तर तो थोडा मी म्हणतो मध्यम पासून सोप्या स्वरूपातला होता. जास्त मोठा, जास्त आवाक असणारा लेंदी वगैरे नव्हता. सोपा, मध्यम सोपा जास्त होता. वन लाइनर प्रश्न जास्त होते आणि पारंपरिक स्वरूपाचा होता. मी काय म्हणलं, पारंपरिक स्वरूपाचा होता, ज्यातनं आपण मार्क स्कोर करू शकलो असतो. आता मला असं वाटतं मुद्दा असा माझा महत्वाचा आहे, 552 200 पदाच्या आसपास जरी कमी असतील तरी सुद्धा लक्षात ठेवा की सध्याचा पेपर पाहायला गेलं तर तो थोडा मध्यम ते अवघड स्वरूपातला होता. का अवघड वाटला विद्यार्थ्यांना? कारण लेंदी जास्त होता, थोडा मोठा वागा होता, अजून वन लाइनर पेक्षा विधानं जास्त होती, स्टेटमेंट जास्त होती म्हणून लेंदी त्याला आपण म्हणतो. आणि पारंपरिक पेक्षा जो थोडासा कन्सेप्ट क्लॅरिटीवर, त्याचबरोबर फॅक्च्युअल तर होताच काही ठिकाणी, पण कन्सेप्ट क्लॅरिटी आणि तुम्हाला त्याचा कोर अंडरस्टँडिंग झालं पाहिजे असा होता. म्हणजे गाभा, मूळचा गाभा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. बरं, या ठिकाणी काही प्रश्न डिरेक्टली विचारले होते, काही ठिकाणी चांगले मार्क्स मिळालेले आहेत. इतिहासाला 10 पैकी 8-9 मार्क मिळालेले आहेत. इथे विद्यार्थ्यांना काही गुण कमीच मिळालेले. मग आता मी असं कम्पेअर केलं बघा की इथं थोडेसे जास्तीत जास्त गोष्टी निगेटिव्ह आहे, इकडे बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. मग जर 200 जागेपेक्षा मी असं पकडलं की बाबा जर प्रश्नाची काठिण्य पातळी, त्याचा आवाका, त्याचं स्वरूप, त्याचं मोठं स्टेटमेंटचे काही गोष्टी असतील, त्यामुळे मला असं वाटते की इथं जो 51.25 लागला, यामध्ये 200 जागा कमी जरी असतील तर मी असं म्हणतो या ठिकाणी इथं जो कट ऑफ लागेल तो माझा सध्या एवढा प्रेडिक्शन असेल, 48 ±1 जो मी धरलेला आहे आधीच. 46 ते 48 माझा कट ऑफ मी आधीच धरलेला आहे. पण मग कमी का सांगतोय मी? या सगळ्या कारणामुळे तो थोडासा कमी लागेल. यामध्ये जागा वाढ झाली तर आपलं नशीब, त्याच्यामध्ये अजून एक किती पॉईंटमध्ये एखाद दुसरा 1-1.5 मार्क कमी होऊन जाईल, अजून सगळ्यांना फायदा होऊन जाईल. माझं एवढंच म्हणणं आहे, आयोगानं जेवढा कमी कट ऑफ लावेल तेवढा लावा, जेणेकरून आपला प्रत्येक विद्यार्थी जो बॉर्डर लाईनला असेल, काठावर असेल, त्याच्या मनामध्ये एक मोठा कॉन्फिडन्स निर्माण होईल की मी या वर्षी मुख्य परीक्षा देणार आहे आणि फक्त द्यायची नाही, चांगला अभ्यास करून द्यायची आहे. ठीक आहे, त्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवा. हे प्रॉपर तुम्हाला मी अंडरस्टँडिंग सांगतो. जागेचा मुद्दा हा जरी पकडला तर तुम्हाला हे मुद्दे अजिबात डावलता येत नाहीत. या मुद्द्यावर तुमचा कट ऑफ लागणार. जागेचा सुद्धा मुद्दा बरोबरच आहे. मग जर समजा तुम्हाला विद्यार्थी घ्यायचे असतील तर इथं जवळपास 8 ते 10 हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेला येणार. इथं 8 ते 10 हजार. ठीक आहे, इथं होते जास्त, इथे 100% जास्त होत. पण हे मुद्दे महत्वाचे आहेत. आणि ह्यावेळी जर पाहायला गेलं तर जो जास्त एक संख्येचा म्हणजे खूप जास्त मोठा क्राऊड आहे तो खूप जास्त 42च्या खाली आहे बघा. 42च्या खाली सुद्धा मोठा क्राऊड आहे. आणि 42 ते 46 जास्त क्राऊड आहे मोठा, 46 ते 48 पण जास्त क्राऊड आहे. 50च्या वरती क्राऊड कमी कमी होणार, 55च्या वरती क्राऊड कमी कमी होणार, 60 तर एकदमच कमी. कट ऑफ तिकडे लागेल का? जो मधला पॅच आहे मोठाच्या मोठा त्या ठिकाणीच कुठेतरी लागू शकतो. 48 तिथंच कुठेतरी मला वाटतोय, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. पण तुमचा अभ्यास अजिबात थांबवायचा नाही. एका कट ऑफनं आपलं पुढचं प्लॅनिंग बिघडता कामा नये. आपलं काम आहे टार्गेटेड अभ्यास करा. सध्या आपल्याकडे गट ब मुख्य आहे, ज्यांचं 50+ स्कोर आहे, ज्यांचा 48+ स्कोर आहे, त्यांनी कामालाच लागायचं. कमीला टाकत बसायचं नाही, मला एवढे पडले तेवढे पडले, काही गरज नाही. तुमचा स्कोर चांगला आहे, तुम्हाला कंटिन्युअस चांगलं ठेवता येईल. ज्यांचा खूपच कमी आहे त्यांनी गट क संयुक्त आणि सरळ सेवेला थोडा फोकस करा. त्याच्यात सुद्धा मी अपडेट देईन तुम्हाला की एकत्र तयारी कशी करायची आहे, किंवा गट ब मुख्य जे करणार आहेत सध्या पुढचं, म्हणजे ही आपली जी 26 एक्झाम गट ब मुख्य आपली डिसेंबरमध्ये आहे, तर मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी सगळा प्लॅन देईन. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि त्याचबरोबर आमच्या टीम सोबत तुम्हाला जर जुडायचं असेल, तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल, तर महाराष्ट्रातील सगळ्याची टॉपची टीम ती म्हणजे आपली यशस्वी मार्गदर्शक. MP क्षेत्रामध्ये त्यांना खूप जास्त अनुभव आहे, पोस्ट होल्डर आहेत, चांगल्या मुलाखत दिलेल्या आहेत. तर याचा फायदा करून घ्या आणि आपल्या विजयाचा मार्ग पक्का करा. आगामी गटक सरळ सेवा असेल, संयुक्त गटक असेल, त्यासाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आपली दर्जेदार बॅच, जी फक्त आपण एवढ्याच पैशामध्ये देत आहोत. बघता क्षणी आपल्या इकडे तिकडे आपल्या याला खरेदीला, शॉपिंगला एवढे पैसे आरामात जात,
पण जर 6-7 महिने अभ्यास करायचा असेल तर विचार करा, आपण याच्यामध्ये म्हणजे नाही जरी म्हटलं, आपण एक लेक्चर 2 रुपयामध्ये द्यायला लागलो, एक लेक्चर. त्यामुळे फायदा करून घ्या, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल याचीच अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी एमपीएससी फॅक्टरीला जोडून राहा. तुमच्यासाठी आम्ही सविस्तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय. पुन्हा भेटू वेगळ्या व्हिडिओमध्ये. अभ्यास करा, कट ऑफ चिंता करू नका. तुमच्या समोर मी कट ऑफ सुद्धा आणेन. ठीक आहे, जो लागेल आयोगाचा कट ऑफ त्याच्यावर आपण पुन्हा काही गोष्टी करू. ठीक आहे, चला, जय हिंद.